नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उपासाची भाकरी बनवत आहे मी. बघा तुम्ही कशी बनवते ते पटकन बघा. मस्त पीठ घेतलं, 1 वाटीभर पीठ घेऊन त्यात थोडंसं पाणी घेतलं, पाण्यात मीठ टाकलं, मस्त मळले भाकरी आणि मळून थापली, पातळ केली थोडी. मग पाणी लावायचं मस्त, जसं आपण ज्वारीची भाकरी करते तशीच करायची. थोडंसं मीठ पाण्यात टाकलं म्हणजे चव लागते त्या भाकरीला. बघा, पलटी मारली, पाणी लावून घेतलं, पलटी मारली, परत चांगलं शेकू द्यायचं खालनं तव्यावर. बघा मस्त झाली भाकरी, पांढरी शुभ्र. बघा कशी फुगती भाकरी. आता भाकरी आणि ठेसा मस्त लागते उपासाची भाकरी, त्यावर ठेसा. बघा कशी करते ठेसा पण. फुगली का नाही भाकर मस्त. बघा आता मिरच्या घेतल्या थोड्या, शेंगदाणे घेतले, 4 भाकरी केल्या छोट्या छोट्या. मग शेंगदाणे थोडे त्याच तव्यात परतून घेतले, भाजून चांगले. त्यातच थोड्याशा मिरच्या भाजून घेतल्या. तर गार होऊ द्यायचं थोडंसं. गार झालं की मग शेंगदाणे पण गार होतात, ते मिक्सरमध्ये टाकायचे आणि ते भाजलेल्या मिरच्या पण टाकून थोडंसं चवीला मीठ टाकायचं त्यात. दुसरं काय नाही टाकायचं. मस्त करायचे बघा. बघा झाले का चटणी शेंगदाण्याची, ठेसा, काही म्हणा तुम्ही. घेतली गरमागरम भाकरी, त्याच्यावर चांगल्या मिरचीची चटणी, ठेसा, का म्हणसाल ते, आणि मस्त तेलाची धार वरून सोडली बघा. आणि तोंडी लावायला मिरची, कमी असेल तिखट तर तोंडी. बघा असं केलं आजचा मेनू उपासाचं. 9 दिवस उपास आहेत ना, म्हणून केलं आज भाकरी. खिचडी ना खाऊ वाटत नाही म्हणून हे केलं स्वयंपाक. 9 दिवस उपवास असतो ना देवाचा. बरं, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही पण असंच करून बघा. मस्त आहे, सोपा मेनू. टेस्ट पण छान झाले एकदम. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय.